नमस्कार, मी प्रतीक्षा डेली होलो तुमचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवर. तर मी लॉंग व्हिडिओ बनवत आहे बिग बॉस मराठीच्या कालच्या एपिसोडवर, म्हणजे एस्टरडेच्या एपिसोडवर. कॅप्टन्सी टास्क झाला त्याच्यानंतरच्या एपिसोडवर मी लॉंग व्हिडिओ हा बनवत आहे. तर या एपिसोडमध्ये एवढं काय विशेष होतं पण आणि नव्हतं पण. तर बघा, अर्ध्याचं जास्त तर त्याच्यामध्ये कॉमेडी दाखवली. राखी, रुचिता आणि प्रभू हे या तिघांनी एक लूक केला होता आणि असं त्यांना म्हणजे सगळ्यांना घरातल्यांना अशी भीती वाढवत होते. तर त्याच्यानंतर मग त्यांचा मस्त डान्स पण झाला आणि ते मस्त संकेत पाठक स्कूटीवर घेऊन तिघांना ते असं पायांना लोटून असं म्हणजे चालवत होता. असं झालं, मस्त झाली कॉमेडी, डन झाली. त्याच्यानंतर मग राखी आली रेवाजोड गार्डनमध्ये. तिथं विशाल पण होता. मग राखी बोलली विशालला की हिला घे असं खुशीमध्ये आणि तुम्ही स्विमिंग पूलमध्ये उडी टाका दोघंजणं. तर विशाल लगेच हो बोलला, हां मी करतो ना. लगेच मग रेवाला असं उचललं आणि स्विमिंग पूलजवळ असा गेला चालत त्याच्यामध्ये उडी टाकायला दोघांनी सोबत. तर मग ते बघून संकेत पाठक आला मागून. तो स्विमिंग पूल जवळ जाताच विशाल रेवाला घेऊन त्याला असं मागून पुश केलं. ते दोघंच पटकन पडून गेले स्विमिंग पूलमध्ये. ते बघून मग रुचिताला झाली जेलसी फील. तर लगेच राखी म्हणते, अरे अरे कोणीतरी जेलस फील करतंय बघा, कुठून तरी जळायचा वास येतोय, असं राखीही बोलते. मग नंतर रुचिता ते बघून ताना अशी गेली रूममध्ये, बेडवर गेली आणि झोपून राहिली अंगावर घेऊन. विशाल मग बाहेरून तिला बोलतो की काय झालं, का अशी करते लहान लेकरासारखी, थोडी तरी मॅच्युअर हो, असं तसं असं तिला बोलतो. मग हे झाल्याच्या नंतर ती बोलती, नाही माझं डोकं दुखत आहे म्हणे, मी थोडा रेस्ट करते. तर तो बोलला बरं ठीक आहे. मग तिथून चालला गेला. त्याच्यानंतर मग हेच दाखवलं की बाबा तन्वी याला राकेशला बोलते की दीपाली ताई वेगळं खेळत आहे, त्यांच्याकडून पण जाऊन बसते, आपल्याकडून पण खेळते, आपल्याला काही सांगत नाही, म्हणजे काय गेम प्लॅन आहे. यावेळेस त्यांच्या नॉमिनेशनच्या टार्गेटमध्ये रुचिताच्या आणि विशालच्या मी आणि प्रभू होती. म्हणजे एनिवेळेस तर दीपाली ताई असते किंवा तुझं नाव असते राकेश दादा, तर यावेळेस मी होती. दीपाली ताईनं तिकडे जाऊन काहीतरी डील केली, असं तसं सांगायला पाहिजे तिनं ग्रुपमध्ये, असं रुचिता राकेशला बोलते. तर राकेश बोलला हां मी बोलन तिच्याशी, आपण बोलू, हे सगळं क्लिअर करू. झालं. मग तिथून हे असं बोलत होते. राखी तिथून असं गार्डनमध्ये म्हणजे वॉक करत होती. राखी त्यांच्या मधातून अशी घुसून ते दोघांशी जवळ बोलत होते ना, राखी त्यांच्या मधातून घुसून अशी जात होती उगाच. झालं तिकडं हे झालं. राकेश आत गेल्याच्या नंतर बघा परत त्यांचं कन्व्हर्सेशन झालं प्राजक्ता आणि राकेशचं. की प्राजक्ता त्याला विचारते की तू मलाच का नॉमिनेट करतो, असं तसं, तुला तर मी हवी आहे गेममध्ये, मग तू नॉमिनेट करतोय तर मी घराच्या बाहेर जाईन, तुझं हर वेळेचं टार्गेट मीच असते, असं तसं बोलत असतो विशाल. विशाल नाही, राकेश आपली प्राजक्ता राकेशला. मग राकेश सगळं असं सांगतो व्यवस्थित, असं आहे तसं आहे, तू गेम खेळ, तू त्यांच्या डोळीमध्ये जाऊन बसती, मला आवडत नाही, असं तसं. मग प्राजक्ता म्हणते मग तू काट्याच्या बाहेर आहे, माझ्यासोबत बस, मी खेळते तुझ्यासोबत. तो बोला असं नाही होऊ शकत, तसं नाही, असं तसं चालू होतं. झालं मग इथपर्यंत पूर्ण क्लिअर झालं. मग दीपाली आणि तन्वी बसतात गार्डनमध्ये. मग दीपाली म्हणजे तन्वी विचारते दीपाली ताई असं आहे तसं आहे, तुझा काय प्लॅन आहे पुढं, तुला काट्यात राहायचं का नाही, का काटा आपला फोडायचा आहे, म्हणजे आपला काटा ग्रुप हा नाही म्हणून असं आपल्याला घोषित करायचे. त्यात वेळेस नाही असं नाही, जाऊन बसावं लागतं त्यांच्या पण सोबत. मी दोन्हीकडं पण मतं म्हणजे माझ्याविषयी सगळे क्लिअर करून घेते बाबा, आपल्याला नॉमिनेट नाही केलं पाहिजे, असं तसं. मग ते त्यांचं पण कन्व्हर्सेशन झालं. त्याच्यानंतर मग जी संस्कृती आहे बघा, संस्कृतीच्या डोळ्यावरती तिथं बोलण्यात आलं. राखी बोलते तिचे डोळे असे आणि तिच्या डोळे त्याचे आणि कशी दिसते ती. मग रुचिताला हे बघून तर खूपच पावर आली. मग रुचिता पण लागली बोलायला. पण राखी आणि रुचिता, तुम्हाला एवढंच सांगायचं आहे की तुम्ही कोणाच्या दिसण्यावर तुम्ही बोलू नाही शकत, कारण ते वरतून देवाने दिलेलं सौंदर्य आहे सगळ्यांना, प्रत्येकाला. कोणाच्या दिसण्यावरून आपण कोणालाच गेस करू नाही. ते ऐकून संस्कृती बाहेर येते आणि विचारते असं का बोलताय, तसं का बोलताय, आणि तुम्हीच कुठं मग एवढं हे कोणाच्या दिसण्यावरून नाही बोलायचं. हे बरोबर बोलली संस्कृती. झालं. मग रुचिताचं संस्कृतीचं लागलं भांडण. रुचिताचं जायचं आणि मॅचवर रुचिताला तर भांडणच पाहिजे, कुठं ना कुठं रुचिताला पण पाहिजे ना फुटेज. चालू झालं भांडण, पेटलं मस्त. मग विशाल नंतर तिला समजवते, अगं कशाला तिला फुटेज देते, ती तर आता वाईल्ड कार्ड एंट्री आली आणि आता नॉमिनेट पण आहे,
तू जर तिला फुटेज देईन तर ती पण दिसणार, असं तसं विशाल सांगतो. म्हणजे विशाल तिला असं सांगतो तू फुटेज देते म्हणून ती दिसणार. विशाल इकडून रुचिताला भडकवतोय की दाखतो की तू बोलल्याशिवाय दुसरे जर बोलले नाही तर त्यांना फुटेज नाही भेटणार, म्हणजे तू खूप इम्पॉर्टंट आहे बिग बॉसच्या शोसाठी, असं तिला सांगतो. म्हणजे तिला हरभऱ्याच्या झाडावर चढवतो. पण असं काहीच नाही. विशालला फक्त रुचिता पलटायला नाही पाहिजे, त्याच्याकडून खेळायला पाहिजे. हा सर्व गेम हा असा आहे असं मला वाटतं. बस मी एवढंच बोलू इच्छिते कालच्या एपिसोडवर. आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल, एक वेळ जाऊन चॅनल चेक करा, लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद. बाय बाय.